म्हैसाळमध्ये शासनामार्फत HPV लसीकरण मोहीम सुरू. HPV लसीबाबत मोठ्या प्रमाणावर समाज प्रबोधन गरजेचे. माजी सरपंच मनोरमा देवी शिंदे म्हैसाळकर. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी शासनामार्फत HPV लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. मात्र कोरोनापासून लसीबाबत समाजात वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे HPV लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य खात्याबरोबर सगळ्यांना समाज प्रबोधन करणे गरजेचे असल्याचे मत म्हैसाळ नगरीच्या माजी सरपंच मनोरमा देवी शिंदे म्हैसाळकर यांनी केलं आहे. म्हैसाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात HPV लसीकरण मोहिमेचा शुभारंभ मिराज पंचायत समितीच्या सभापती तन्वी कमलेकर, पंचायत समितीच्या सदस्य गायत्री घोरपडे, म्हैसाळ ग्रामपंचायत प्रशासक रश्मी शिंदे म्हैसाळकर, नगरसेविका रेखाताई कांबळे या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी 3 मुलींना लसीकरण देऊन प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी बोलताना शिंदे यांनी म्हटलं आहे की आरोग्य विभाग आणि महिलांसाठी हळदी कुंकू सारखे कार्यक्रम आयोजित केल्यास महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहतील आणि प्रबोधन करणे सोयीचं होईल. प्रशासक रश्मी शिंदे यांनी म्हटलं आहे की प्रत्येक शाळेत जाऊन आरोग्य विभागातील अधिकारी आणि अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी प्रबोधन करणे गरजेचे आहे. पंचायत समितीच्या सदस्य गायत्री घोरपडे यांनी म्हटलं आहे की HPV लस ही नवीन लस नसून अनेक देशात ती दिली जाते. सध्या खाजगी रुग्णालयात ही लस 5,000 रुपयांना दिली जाते. आता आपल्याला सध्याची लस शासनाच्या वतीनं मोफत दिली जाते आहे. काही शंका असल्यास आपण स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. अफवांवर विश्वास न ठेवता वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या बरोबर चर्चा करावी असे आवाहन केलं आहे. यावेळी सर्व प्रमुख मान्यवरांचा सत्कार प्रभावी वैद्यकीय डॉक्टर भूपाल शेळके, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पूजा मुकयानमठ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माता आणि बालसंगोपन अधिकारी विवेक पाटील, तालुका आरोग्य अधिकारी अतुल वाठारकर, महिला बालकल्याण पर्यवेक्षिका सारिका जगदाळे, निलेश राव, तेजस शिंदे, सुशांत घोरपडे, सुनील कमलेकर, श्रीनाथ देवकर, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पण कधी आरोग्य खात्यात येण्याचा प्रसंग आला नाही. शेवटचा प्रसंग जो आला होता तो कोरोनाच्या वेळेस लसीकरणाच्या वेळेस आला होता. तर बरेच जणांनी ही जी लस घ्यायची आहे आता ती सगळ्यांनी इंग्लिश पण सांगितली कोणती लस घ्यायची. मी साध्या भाषेत सांगते की कॅन्सरवरचा प्रतिबंधक उपाय म्हणून ही लस आलेली आहे. या लसीकरण जगभरात झालं आहे कारण तिकडचे लोक खूप सुशिक्षित आहेत आणि बरोबर आहे. आपले लोक काय घेत नाही याला सुद्धा काही कारण आहेत. ज्यावेळेस आपण कोरोना झाला होता कोरोनाला इतके लोक मृत्युमुखी पडले, मृत्यूला सामोरे जावं लागले. त्यावेळेस लोक जागे झाले आणि मग पहिली आणि दुसरी लस काही करा, कुठून पण द्या, पण कशी पण द्या, पण द्या लस एकदाची. म्हणजे ज्यावेळेस मृत्यू दिसतो त्यावेळेस आपण जागा होतो. ही आपल्या भारत देशाची पद्धत आहे. तर मी या ठिकाणी एकच सांगेन की आता सगळ्यांनी सांगितले की त्याची जाहिरात झाली पाहिजे, सगळीकडे कल्पना दिली पाहिजे की ही लस घेतली पाहिजे. पण एवढं सोपं नाही आहे. कारण ही जी लस घेतली आपण कोरोनाची त्याच्यामुळे हार्ट अटॅक आले असं गैरसमज फार मोठा झालेला आहे. त्यामुळे लसीला विरोध खूप करायला लागले. ज्यांनी कोरोनाची लस घेतली नाही ते लोक म्हणतात आम्हाला काहीच होणार नाही आहे असे म्हणणारे पण खूप लोक आहेत. परंतु हा गैरसमज असतो. ज्यावेळेस मला वाटतं देवीची लस असू दे, पोलिओची लस असू दे, आपण घेतली म्हणून आज आपण अपंग झालेलं नाही. तर गैरसमज करून घेण्यापेक्षा मला एकच सांगायचं आहे की आरोग्य खात्याने दुसऱ्यांच्या जीवावर न राहता स्वतः एखादा कॅम्प घेणं, म्हणजे सगळ्या गावाचा कॅम्प घेणं. मला वाटतं आमच्या महिला कधी गोळा होतात तर जर हळदी कुंकाचा कार्यक्रम असेल तर झाडून गोळा होतात. बाकी तुम्ही पत्रक द्या नंतर काही द्या, बायका काही येत नाही आमच्या. तुम्ही हळदी कुंकाचा जर कार्यक्रम म्हटला तर महिला येतील आणि प्रबोधन पण चांगलं होईल आणि त्या निमित्ताने बायकांना सांगता येईल की मुलींना असं लसीकरण करा आणि केलं तर फायद्याचं आहे. हे सांगण्यामध्ये हे होईल. थोडंसं काहीतरी खर्चाच्या गोष्टी होतील हळदी कुंकाला, पण त्यासाठी सगळ्यांनीच म्हणजे आरोग्य खात्याची जबाबदारी नाही आहे. सभापती असू दे किंवा पंचायत समिती असू दे, जिल्हा परिषदचे सदस्य असू दे, सगळ्यांनी किंवा आम्ही सुद्धा असू दे जरी पदावर नसलो तरी म्हणजे मनोज बाबांच्या वतीने माझं आणि बाबांचं सहकार्य राहील. तर एखादा चांगला हळदी कुंकाचा कार्यक्रम घेऊन सगळ्या महिलांना गोळा करून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं कसं प्रबोधन होईल, कसं बायकांना सांगता येईल याचा आपण विचार केला तरच या कुठेतरी मुली
इंजेक्शन म्हणजे लसीकरणासाठी पाठवतील महिला आणि तयार होतील. या ठिकाणी एकच ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, म्हैसाळ.